बघा, मोदी हेच खऱ्या अर्थानं या देशाच्या संविधानिक व्यवस्थेला ठेच पोहोचवण्यासाठी, त्याला संपवण्यासाठी काम करतात. तर या देशाला सगळ्यात घातक कोणी असेल तर आता प्रधानमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेले जे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ते आहेत. आणि म्हणून त्यांचा जो प्रयत्न आहे की या देशाच्या संविधानिक ढाचा बदलवायचा आणि मनुवाद आणायचा, त्यांच्या भाजपच्याही अनेक खासदारांनी या पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे. म्हणून मी काय आपल्याकडून आरोप नाही लावत आहे. त्यामुळे हा जो रोग आहे ते नरेंद्र मोदीमध्येच आहे. बघा, मोदीचं सरकार हललेलं आहे, त्याला या तरुणांनी हलवलेलं आहे. त्याच्यामुळे मोदी हललं तर भाजप पूर्ण देशामध्ये हलतंय हे त्यांना भीती सगळ्यांच्या मनात आहे. त्याच्यामुळे आम्ही तुमच्या सोबत आहो वगैरे वगैरे बोलायला डोळ्यातलं अश्रू पुसायला गेले असतील आणि वापस आले. जो पाचवी बहुमत आहे सत्तेसाठी ते जगतात. भाजपचे काही नेते बोलतात की आता तर 3 वर्ष निवडणुकीला आहे, लोक विसरून जातील, असंही बोलणारे भाजपचे नेते आपण पाहतोय. तर यांचा मूळ जो आहे हे सत्ता आहे, सत्तेशी चिपकून राहणं आहे. त्यामुळे मला वाटतं की या पाचवी बहुमतात त्यांनी काय करावं, कोणाला मुख्यमंत्री ठेवावं नाही ठेवावं ते त्यांचं काम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.